यावर्षी तुम्ही जे काही ध्येय केलेलं आहे ते सगळं साध्य होऊ दे, तुमच्या सगळ्या इच्छा त्या पूर्ण होऊ दे अशीच देवाचरणी प्रार्थना करते। तर असं मी हा नैवेद्याचा ताट तयार केलेला आहे। काय काय केलेलं आहे पुढे रेसिपी मी शेअर करते, नक्की बघा। नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 5:50 आणि मला आता आवरायचं आहे 10 वाजायच्या आत सगळं सणाचं, बिकॉज सचिन जाणार आहे कामावर। तर मी आत्ताच उठलेली आहे आणि इथे सगळे शांतपणे झोपलेले आहे। आय होप शिवचरण उठणार नाही। तर असं फारसं काही आवरायचं नाही आहे मला, फक्त स्वयंपाक, बाहेरची रांगोळी वगैरे जे काही आहे तेच करायचं आहे। घर तर स्वच्छ केलेलंच आहे मी कालच, तर त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तर चला आता पटपट आवरूया, जास्त वेळ लावणार नाही आहे मी। ऑलरेडी 6 वाजलेले आहेत, माझी 15 मिनटं घडी पुढं आहे। तर चला आता पाणी तापतंय तोपर्यंत मला बाहेरचं आवरून घ्यायचं। सर्वात आधी उठल्या उठल्या माझं रुटीन असतोय की मी ॲटलिस्ट 1 ग्लास पाणी पित असते। तर घरामध्ये असे छोटे छोटे बॉटल्स ठेवलेले आहेत मी, जेणेकरून मला आठवतं डोळ्यासमोर बॉटल्स भरलेल्या असल्या नाही की मी पटकन उचलून पित असते। परंतु हा माझा सकाळचा रुटीन आहे, ॲटलिस्ट अर्धा बॉटल तरी मी पाणी पिणारच। त्यानंतर दिवसाच्या कामाला सुरुवात करते। तर इथे बघा मी पहिला झाडून घेत आहे। घरात काही कचरा नाही आहे, पण रात्रभर काय माहीत नाही कुठून धूळ ती येते, मी अतिशय परेशान होते। धुळीमुळे ना मला फार त्रास होतोय। इथे भरपूर धूळ आहे घरामध्ये, ती मी आवरून घेते आहे आणि लगेचच बाहेरचं पण आवरून घ्यायचं आहे। बाहेरचं झाडू मारून झालं की बघा असं फार काही कचरा नसतोय, परंतु काय आहे ना की सकाळचा जो रुटीन असतो तो आपल्याला करावाच लागतोय। एक वेळा घराला झाडू मारला ना की दिवसाच्या कामाला आपण पुन्हा एकदम फ्री होतो। तर इथे हॉलमध्ये एवढी धूळ निघाली बघा, आणि थोडंफार काही कचरा असेल, लहान मुलं खेळतात घरात। त्यानंतर बाहेरचं पायऱ्या वगैरे स्वच्छ झाडून झालेल्या आहेत। आता किचन हॉल बाहेरचं सगळं स्वच्छ झाडून झाल्यानंतर आता फक्त मॉप मारून घ्यायचा घराला। हाताने फरशी पुसणार नाही, कारण एवढा वेळ नाही आहे, हाताने पुसताना जरा वेळ जास्त जातो। एखादा सण आला ना की आपल्याला वाटते की अंगणामध्ये छान असं झाडू मारावा आणि पाणी शिंपडावं, सडा मारावा, पण तसं नाही आहे। फ्लॅट सिस्टम आल्यापासून ना हे असं आपल्याला पुसून घ्यावं लागतं आहे। तर इथे मी पुसण्याऐवजी थोडंसं पाणी, असं भरपूर पाणी टाकून असं स्वच्छ धुतल्यासारखंच केलेलं आहे। घरात आल्यानंतर बघितलं तर शिवचरण रडत होता, तर त्याला झोपी घालण्यात 15 ते 20 मिनटं गेले माझे। त्यानंतर आता मी रांगोळी काढून घेतली बघा। रांगोळी एवढी काय परफेक्ट मला जमत नाही, फुलांची रांगोळी मी छान काढते, पण अशी रांगोळी करण्यासाठी मी या ठिकाणी 1 फुलपात्र हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकून घेणार आहे। आणि गरम पाणी टाकल्यानंतर बघा आता 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला मारायच्या असतात। जास्तीत जास्त 4 शिट्ट्या बास होतात। शिट्ट्या झाल्यानंतर मी एका पातेल्यावर पूर्णची चाळण ठेवलेली आहे आणि आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गाळलेल्या पाण्याने आपण त्याची आमटी तयार करून घेणार आहोत। तर आमटी करण्यासाठी मी आता एक वाटण तयार करून घेत आहे, बिकॉज आपल्याला ह्यावेळेस ना कोल्हापुरी पद्धतीने नाही तर मराठवाडा म्हणजेच माझ्या माहेरच्या पद्धतीने करणार आहे काळ्या मसाल्याची आमटी। कारण बरेच दिवस झाले दरवेळा मी थोडंसं कुठंतरी माझं मन मारते आणि नाही करत, पण नाही खरंच स्वतःचं पण मन राखायला पाहिजे, म्हणून म्हटलं आज स्पेशल नवीन वर्षाचं काळ्या मसाल्याची आमटी करूया। कांदा, अद्रक, लसूण छान असं खरपूस भाजून घेतलं तेल टाकून। त्यानंतर दगडी फूल थोडंसं भाजून घेतलं। त्यानंतर बघा इथं 4 लवंग, 4 मिरे आणि अगदी थोडीशी दालचिनी घेतली। आणि आता हे वाटण ना फक्त 4 लोकांसाठीच म्हणजे पुरेसं आहे। तर आता ह्यामध्ये ना धणे पावडर, म्हणजे धणे नाही टाकले कारण माझ्याकडे धणे पावडर आहेत ऑलरेडी, होते धणे त्यांचे मी वाटण तयार करून घेतलेलं, त्यामुळे धणे पावडरच वापरलं। कोथिंबीर घालून छान पेस्ट बनवून घेतली, तुम्ही पाहू शकता मस्त पेस्ट या ठिकाणी तयार झालेली आहे। सॉरी मी सांगायचं विसरले, मी त्यामध्ये खसखस पण टाकलेलं बरं का भाजून। तर आता तेलामध्ये ना कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे छानपैकी त्याला कट येण्यासाठी, आणि कश्मीरी तिखट नसते। तेलामध्येच लगेच आपल्याला हा आता मसाला परतून घ्यायचा मस्त तेल सुटेपर्यंत। त्यानंतर त्याच्यामध्ये मी घरातला घरी तयार केलेला काळा मसाला घालणार आहे, तो मम्मीनी बनवलेला। ह्या उन्हाळ्यात मी मम्मीकडे गेल्यानंतर तुम्हाला रेसिपी शेअर करेल। एकीकडे कोल्हापुरी मसाला पण टाकलेला आहे, तर छान एक सुंदर टेस्ट तयार होते। कारण की आमच्या इथे कोल्हापुरी मसाला नाही वापरत, अंबारी मसाला, कांदा लसूण मसाला असं वापरले जाते, पण माझ्याकडे आहे कोल्हापुरी म्हणून मी ॲड केलं। छान तेल सुटेपर्यंत मीठ टाकून मसाला फ्राय करून घेतला आणि आपली जी आमटीची डाळ होती ती त्यात टाकून घेतली।
भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यावरती पेरून मस्तपैकी 2 ते 3 उकळ्या येऊ दिल्या. त्यानंतर तुम्ही पाहू शकता कट अप्रतिम आलेला आहे. कोल्हापुरी मसाला प्लस काळा मसालाचं मिक्स जे कॉम्बिनेशन झालं होतं ना ते जबरदस्त झालेलं. आता पुरण तयार करून घेत आहे. आज पुरण म्हणजे पुरण बनवण्यासाठी ना बिहारचं खास असं माझ्याकडे गूळ आहे. आमच्या इथल्या सुशेफनी बिहारचं असं छान एकदम फ्रेश असं गूळ आणून दिलेलं. तर मस्तपैकी असं पुरण तयार करून घेतलं. त्यावरती छान अशी जायफळची थोडीशी पावडर पेरली आणि मस्त आता माझं पुरण तयार आहे. आता काही नाही, फक्त चाळणीनं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे, मग आपलं पुरण तयार. तुम्ही म्हणसाल तू एवढंच का केलीस, तर असं आहे ना की एवढ्या हौशीने खाणारे कोणीच नाही आहे घरात, फक्त सचिन आणि मीच आहे. मुलगी माझी खात नाही म्हणून आमच्या दोघांना पुरतील तेवढ्याच पोळ्या करायच्या आहेत मला. तर लगेचच बटाट्याची भाजी पण परतून घेतली. बघा हा सगळा स्वयंपाक ना माझा 1 तासामध्ये झालेला आहे. 1 ते सव्वा तासामध्ये मध्ये शिवचरण करत होता. बटाट्याची भाजी अगदी सोपी आणि सिंपलच होती. तेलामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा आणि हिरव्या मिरचीची फोडणी दिली आणि छान हळद टाकून मस्तपैकी बटाटे परतून घेतले आणि भाजी 5 मिनिटात तयार. एकीकडे सकाळचा चहा पण तयार होता. सकाळचे 8 वाजलेत आता आणि सगळा स्वयंपाक म्हणजे ऑलमोस्ट झाला आहे. फक्त पुरणपोळ्या करायच्यात. पोळ्या मी शेवटलाच करायला घेतल्या. तर जेवढा उंडा तेवढाच गोळा घेतलेला आहे पुरणाचा. पुरण बघा तुम्ही एकदम घट्टसर असा गोळा तयार झाला आणि त्याचबरोबर कलरसुद्धा खूप असा डार्क रिच कलर आला, कारण की गुळाचा कलरच तिकडचा असा वेगळा होता. आपला सेंद्रिय गुळ कसं असतंय त्याच पद्धतीने. आणि खायलासुद्धा ना 1 नंबर चव होती गुळाची. अगदी आपण तोंडात टाकणार की विरघळून जाईल अशी इतकी खास खमंग चव होती. म्हणून पोळ्या देखील 1 नंबर झालेल्या. तर मला तेलावरच्या पोळ्या वगैरे येत नाही, मी अशाच पोळ्या करते. आणि पीठ माझं खूपच बारीक दळून दिलेलं होतं, त्यामुळे ना पीठ असं म्हणजे चपातीचं पीठ जे असतं ना ते फारच असं चिटकत होतं पोळपाटाला. तरीसुद्धा माझ्या पोळ्या 1 नंबर आल्या आणि छान अशा फुगल्यासुद्धा मस्तपैकी. तुम्ही पाहू शकता बरेच लोकांना पुरणपोळी ही दुधाबरोबर किंवा दुधाच्या गोळंबीबरोबर आवडते, कुणाला बटाट्याच्या भाजी, कुणाला कढीबरोबर सुद्धा आवडते. आमच्या मराठवाड्या साईडला कढीबरोबर खातात पुरणपोळी. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने खातात? आमटी तर असतेच सोडा, पण त्याबरोबर आमच्याकडं कसं माहेरी माझ्या कढी असते, उडदाचे वडे असतात आणि आमरससुद्धा असतो. तर प्रत्येक भागाकडची पद्धत जरा वेगळी असते. तर माझ्याकडची पद्धत मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. देवांना नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आजच्या दिवसाची गडबड म्हणजे प्रचंड आहे, कारण की आम्ही महाराष्ट्रात येणार आहे, त्यासाठी भरपूर प्रिपरेशन्स करायचे आहेत, शॉपिंग करायचे आहे. त्याचबरोबर वैष्णवीच्या नवीन शाळेमध्ये ॲडमिशन घेत आहोत, तर ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. चला तर मग वैशू चेंज कर, तू हे का पॅन्ट घाल खाली. आज एकाच दिवशी एवढ्या काही गोष्टी घडल्या, मी तुम्हाला काय सांगू. सकाळी पटकन वैशूचं ॲडमिशन घ्यायचं म्हटलं की सुरुवात आमची फोटोशूटपासून होती. अगदी पटपट सगळं आवरायचं होतं. ॲडमिशन घेऊन पुन्हा आमची कार सर्व्हिसिंगला पण टाकायची होती, कारण की आणि सचिननी कॉल करून सांगितलं की आज तो ऑफिसला येणार नाही म्हणून, कारण घरातली सगळी कामं ती आवरून घ्यायची होती. तर वैशूचं ॲडमिशन झालं आणि शिवचरण इतका एक्सप्लोअर करत होता ना नवीन स्कूल. आणि खरंच स्कूलचं जे ॲम्बियन्स आहे ना ते 1 नंबर आहे. जवळपास 25 ते 30 फक्त स्टाफच आहे मुलांना सांभाळण्यासाठी. सिक्युरिटी आहे सगळ्या गेटवर. गेट जवळपास 5 ते 7 गेट आहे आणि प्रत्येक गेटवरती सिक्युरिटी आहे. एंट्री आणि एक्झिट नाव दिल्याशिवाय होत नाही. शिवा A for B for C for D for dog, E for elephant, F for fish, G for got, H for horse. head बोलना, head easy. घरी आलो मी, शिवचर आणि वैष्णवी झोपलेली. सचिन गेलेला गाडी सर्व्हिसिंगला टाकायला आणि गाडी मिळणारे 2 दिवसांनी त्याला 20,000 रुपये खर्च आला. झालं असं की मध्यंतरी आमचा भरपूर प्रवास झाला आणि गाडी थोडीशी डॅमेज झाली होती, त्यामुळे एवढा खर्च आला. खरं तर तुझे 2 दिवस शाळेच्या सुट्टीचे गेले, 1 दिवस आपलं घर आवरणार, त्यानंतर फक्त 4 दिवस आपल्याकडे. Oh my god. Oh my god. Oh my god. एक्साइटेड ना? Yes.
अरे तू तर ओव्हर एक्साइटमेंट मध्ये यार पोपट हो गया. संध्याकाळ झाली आहे आणि पुन्हा एक महत्त्वाच्या कामानिमित्त आम्ही चाललो आहोत. आम्ही घेत आहोत नवीन कूलर, कारण की इतकं जबरदस्त ऊन तापलेलं असताना इथला टेम्परेचर देखील खूप जास्त असतं. त्यामुळे आता आम्ही चाललो आहे स्कूटीवरती. तर इथे मॅप लावून सचिनला मी जवळपास 13 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. पुढे 13 किलोमीटर मी त्याला मॅपच्याद्वारे सगळं आता गाईड करणार आहे. आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स होता बरेच वर्षानंतर पुन्हा मी स्कूटीवर एवढा लांब प्रवास केला. तर आम्ही आलो, एक फॅक्टरी आहे या ठिकाणी. तर फॅक्टरीमध्येच डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे कूलरच्या. तर विजय सेल्समध्ये जे कूलर 15 आणि 16 हजाराला होते ते इथे अगदी 7 आणि 8 हजारला होते. तर कमर्शियल कूलर्स होते आणि इतके सारे व्हरायटीज या ठिकाणी मला पाहायला मिळाले ना. तर कमर्शियल कूलर पण मस्त वाटलं, पण ते घरामध्ये खूप जागा कंझ्युम करेल, त्यामुळे मग आम्ही ते नको म्हटलो. तर एकदम छान होते खरं. कूलरची जी कूलिंग पॉवर होती ना ती एक नंबर होती. जे आपण 90 आणि 80 लिटरचे कूलर घेतो ते एवढे महाग मिळतात आणि आम्हाला या ठिकाणी फक्त 8 हजाराला मिळालं 90 लिटरचं. तर या ठिकाणी कमर्शियल कूलर सुद्धा खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण आपण हे घरात सुद्धा ठेवू शकतो, कारण गुजरातमध्ये एवढी टफ गरमी आहे ना, त्यामुळे मला वाटते हे घ्यावं. पण त्याचपैकी आपल्याला एक भारी ऑप्शन मिळाला आहे, तो म्हणजे हा आईस कूलर. यामध्ये एक जेल असं आहे, तर आपण हे जेल घेऊ शकतो डीप फ्रीजमध्ये आणि त्यानंतर आपल्याला AC सारखं घरामध्ये कूलिंग इफेक्ट मिळणार आहे. तर मस्त आहे. 85 लिटरचं कूलर आहे. सो ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला मी चालू केल्यानंतर दाखवेल. ह्यामध्ये फंक्शन्स देखील खूप सारे आहेत, तर त्याचा डिटेल ब्लॉग नंतर करूया. या ठिकाणी कूलर बरोबर आम्हाला एक टॉर्चसुद्धा मिळाली. ती टॉर्च तर मी माझ्या कुकिंग व्हिडिओसाठीच वापरेल मला असं वाटते. समोरचा नाही, पण आजूबाजूचा जो कलर आहे तो एक नंबर आहे. तर आता फायनली आम्हाला होम डिलिव्हरी मिळाली. तर आले आहे आमचं कूलर फायनली. आता आम्ही खुश तर खूपच आहे, कारण की इतक्या गरमीमध्ये आम्ही कसं झोपत होतो, कारण झोप तर लागतच नव्हती रात्री. पण सचिनला पण वेळ नसायचा म्हणून आम्ही घेतलं नाही. तर आज फायनली गुढीपाडवानिमित्त आम्ही कूलर घेतला आणि छान आरती वगैरे केली मी वैष्णवीने. आणि त्यानंतर सरस्वती पूजन केलं, कारण रात्रीचे 11:30 वाजले आहेत आणि खूप लेट झाला आम्हाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा खर्च झाला आहे. वैष्णवीची फीस पण 20,000 कूलर आणि गाडी सर्व्हिसिंग. तर असो, हा लाईफचा पार्ट आहे. कुठल्याच गोष्टीचं वाईट वाटलं नाही, पण गाडी खर्च जास्त झाला त्यामुळं वाईट वाटलं. कारण की मी तेच डोक्यात माझ्या झोपताना विचार आलेला की का असं नुकसान होते सारखं, कधी मशीन खराब होते, कधी काय. सचिन मला एकच सांगत होता, ज्यावेळेस माझी पगार कमी होते त्यावेळेस कधी काय झालं का, नाही झालं ना, देव पण त्यालाच देतं जे करू शकतात. त्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही. आलेला दिवस घालवायचा, म्हणजे पावलाजवळचं बघायचं आणि पुढचं काही होत नाही. देव आहे की पाठीशी. चला तर मग आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये.